हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघणार आहोत फर्स्ट स्टँडर्ड मराठी वर्कशीट. तर मित्रांनो, आपण वर्कशीट का यूज करत असतो, तर मुलांचा जास्तीत जास्त सराव घेण्यासाठी. जर आपण त्याच पारंपरिक पद्धतीने आपण जर मुलांचा अभ्यास घेत असलो तर मुलं तेवढ्या इंटरेस्टनी ते वाचत नाही किंवा ते लक्ष देत नाही. सो पहिला प्रश्न आहे, सारख्या दिसणाऱ्या शब्दांभोवती गोल करा. मुलांना जे डाव्या बाजूला जे शब्द दिलेले आहेत त्या शब्दांना बघायचे आहे आणि उजव्या बाजूच्या शब्दांमध्ये सारखा शब्द कुठे आहे ते बघून त्यांना गोल करायचं आहे. आता इथे इमारत लिहिलेलं आहे बघा, आपल्याला दिसते की हे अगदी बरोबर आहे. भारत, भारत अशा पद्धतीने. अकबर, अकबर. तर तुम्ही सुद्धा हा मुलांना प्रश्न देऊ शकता की एका बाजूला आपल्याला एका बाजूला शब्द घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूला सारखे दिसणारे शब्द लिहून घ्यायचे. यांनी मुलांना वाचण्यात सुद्धा मदत होते आणि मुलं ऑब्झर्व करतात, मुलांचं निरीक्षण वाढतो इथे. ठीक आहे, नेक्स्ट प्रश्न आपण बघूया. योग्य जोड्या जोडवा. मुलांना सारखे शब्द, सारखे अक्षर बघून त्यांना काय करायचे, जोड्या जोडवायचे. आता इथे बघा सगळे व्यंजन दिलेले आहेत. प, तर प इथे आहे, तर याला आपण असं जोडून घेऊया. ज, त, न अशा पद्धतीने. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा इथे दिलेले ई विलांटी लावून शब्द पूर्ण करा. तर ही दुसरी विलांटी आहे, ही वाली जी विलांटी आहे ही दुसरी वेलांटी आहे. तर आपण मुलांना अशा पद्धतीने जर दिलं तर मुलं बोर होत नाही आणि त्यांना हे जे सॉल्व करण्यामध्ये पण त्यांना खूप इंटरेस्ट वाटतं. म्हणून अशा पद्धतीने तुम्ही देऊ शकता, त्यांना वेलांटी वगैरे सर्व समजायला लागेल. आता बघा ही दुसरी वेलांटी आहे, तर इथे मुलांना जिथे जिथे वेलांटी देऊन शब्द पूर्ण करायचे आहेत. इथे जर आपण दिलं तर गरीब, त्यानंतर इथे र ला दिली वेलांटी तर परीक्षा, हिरवी, नंतर भाजी, नंतर पीठ, नंतर काकडी, पिशवी, मावशी, पिवळी. बघा अशा प्रकारे किती सोपं होतं. तुम्ही हे असं मुलांना द्या, नक्की त्यांची जे कन्फ्युजन असतं ना की कुठली वेलांटी दिली पाहिजे कुठली नाही, जर अशा शब्दांची प्रॅक्टिस घेतली तर मुलं अजिबात गोंधळणार नाही. नेक्स्ट वर्कशीट आपण बघूया. शब्द बनवा आणि लिहा. आता इथे बघा पोपट. आता इथे काय केलेलं आहे, पहिला अक्षर आणि शेवटचं अक्षर घेऊन एक शब्द बनवलेला आहे. आता इथे पो आणि ट घेऊन काय बनवलं आहे, पोट. त्याचप्रमाणे मुलांना पहिला अक्षर आणि शेवटचं अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करायचे. भो आणि इथे ळा, तर काय येणार, भोळा. आपण लिहून घेऊया सगळे शब्द. रो आणि ड, रोड. आ आणि बा, आबा. को आणि रा, कोरा. बघा एका शब्दांमधून दुसऱ्या शब्दाची निर्मिती झालेली आहे. असे शब्द तुम्ही मुलांना नक्की द्या, त्यांची शब्दसंपत्ती वाढेल. तर आपण नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. आता इथे अक्षर दिलेले आहे, ते मुलांना जोडून एक नवीन शब्द तयार करायचे. ह, ऐ, ब, त. मग काय येणार, हैबत, हैबत. क, ऐ, र, ई, कैरी. थ, ऐ, ल, ई, थैली. ग, ऐ, ब, त, गैबत. म, ऐ, न, आ, मैना. बघा किती सोपं होतं. अशा पद्धतीने जर मुलांना वाचता येत नसेल तर तुम्ही हे वालं क्वेश्चन जर मुलांचं सारखी प्रॅक्टिस करून घेतली तर नक्की मुलांना वाचायला येणार
आणि अशा पद्धतीने ते व्यवस्थितसुद्धा लिहू शकतील. तर मित्रांनो, ही होती आपली वर्कशीट. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असणार तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक यू फॉर वॉचिंग.